नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील महापालिकेने अनधिकृत ठरवलेला सातपीर दर्गा हटवण्यात आलेला आहे। दरम्यान या दर्ग्यावरती कारवाई होत असताना रात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा तिथे दाखल झालेली आहे आणि सर्व दगड आता गोळा केले जात आहेत। दरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे। यामध्ये 31 अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि नितीन जाधव, पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यावर सुद्धा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। त्यामुळे या दगडफेकीमध्ये जे जखमी पोलीस अधिकारी कर्मचारी जे जखमी झालेले होते त्यांच्यावरती सुद्धा आता उपचार केले जात आहेत। रात्री जे ते अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त जो लावण्यात आलेला होता, एवढी मध्यरात्रीच्या सुमारास एका गटाकडून पोलिसांवर जे दगडफेक करण्यात आलेली होती। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक पोलीस दलातील काही कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी जे ते गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार सुरू आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपचार सुरू आहेत। आपण जर बघितलं तर जवळपास 4 अधिकारी या दगडफेकीमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्यासोबत पोलीस निरीक्षक देखील आहेत। या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या दगडफेकीमध्ये जे ते गंभीर दुखापत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये जिथे तणावाची परिस्थिती असताना आता पोलिसांनी त्या ठिकाणी सौम्य जो तो बळाचा वापर करून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली होती। आपल्यासोबत काही अधिकारी आहेत। सर, नेमकं काय रात्रीच्या वेळी घडलं होतं? काल रात्री नाशिक शहरातील काटेगल्ली येथील सातपीर बाबा दर्गा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्या ठिकाणी अचानक बेकायदेशीर जमाव जमून त्यांनी पोलिसांवरती दगडफेक सुरू केली। जमावाला शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं, पण जमाव कुठल्याही परिस्थितीत ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता। त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून तसेच लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं। यामध्ये एकूण ACP नितीन जाधव सर, त्यासोबतच PI पत्की, PI खैरनार यांच्यासह एकूण 30 अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले असून त्यांच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे। सर, आपल्याला देखील दुखापत झाली आहे, नेमकं काय दुखापत झाली, कुठे कुठे आपल्याला लागलं? जमाव पांगवत असताना टेरिसवरनं देखील दगडफेक चालू होती। त्यामध्ये आमच्यासोबत असलेले PI पत्की यांच्या डोक्यामध्ये दगड लागला आणि मला हाताला, पायाला आणि पाठीला अशा 3 ठिकाणी दगडफेकीमध्ये जखमा झालेल्या आहेत। पुढील उपचार वैद्यकीय सल्ल्यानुसार चालू आहे। आपण बघितलं या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या देखील डोक्याला जे तो दगड लागला होता, गंभीर त्यांना दुखापत झाली होती। सर, काय नेमकं रात्रीच्या वेळी घडलं, कशा पद्धतीने दगडफेक झाली? सरांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी जो बेकायदेशीर जमाव जमला होता त्यांनी तिन्ही बाजूनी तुफान दगडफेक केली होती। काही दगडफेक टेरेसवरून झालेली होती। त्यामध्ये मला ACP सर, ACP जाधव सर, खैरनार साहेब तसेच इतर पोलीस अंमलदार, SRPFचे अंमलदार यांना जखमा झालेले आहेत। ते सर्वजण आता 28 ते 30 लोक आंतररुग्ण म्हणून इथं उपचार घेत आहेत। सर, आपल्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे, काय नेमकं डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला? डॉक्टरांनी प्रथम हे करून CT स्कॅन वगैरे केलेलं आहे। आता रिपोर्ट CT स्कॅनचा रिपोर्ट देणं बाकी आहे। टाके वगैरे पडले? थोडीशी जखम आहे। आपल्यासोबत होते हे पोलीस अधिकारी, यांच्यावर दगडफेक झाली होती, गंभीर जखमी झाले होते। आपण जर बघितलं या ठिकाणी आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपचार सुरू आहेत। एकूणच बघितलं तर अनेक अधिकाऱ्यांना या ठिकाणी गंभीर जे ती दुखापत झाल्याचं पाहायला मिळते। आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अशा पद्धतीने हे संपूर्ण पोलीस कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणाच्या हाताला तर कोणाच्या पायाला या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतं। अनेक पोलिसांच्या त्या ठिकाणी दुखापत जे ती गंभीर स्वरूपाची असल्याचं देखील आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी एका जमावाकडून जो तो दगडफेक त्या ठिकाणी पोलिसांच्या दिशेने करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी जे ते
गंभीर जखमी झालेले होते. आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार या ठिकाणी पुढील जी ती संपूर्ण कारवाई ती केली जात आहे. नाशिक पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी या संपूर्ण पोलीस जवानांनी त्या ठिकाणी आपले प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र आता सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये हे संपूर्ण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जे आहे ते आता उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.